या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। पुणे शहरात हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर दगडफेक केल्याच्या निषेधार्थ मार्केट यार्ड गेटच्या समोरील रस्त्यावर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी विटंबनेच्या घटना करणाऱ्या समाजद्रोही व्यक्तींना प्रशासनाने 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा करणारा कठोर कायदा लागू करावा अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय श्रीराम यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला। पुणे शहरात हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर एका जहादी विरोधीच्या व्यक्तीने दगडफेक केला। त्याच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। दगडफेक करणारा हा PSI पठाण यांचा मुलगा आहे। तो मुलगा छत्रपतींच्या स्मारकावर दगडफेक कसा करतो त्याची मनोवृत्ती तपासली पाहिजे। त्याला लगेच मनोरुग्णाचे सर्टिफिकेट कुठून आले, त्याला लगेच जामीन कशी मिळाली, हे सर्व संशयाचे वातावरण आहे। आम्ही प्रशासनाला विनंती करण्यासाठी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी हा रास्ता रोको केलेला आहे। विटंबनेच्या घटना करणाऱ्या समाजद्रोही व्यक्तींना प्रशासनाने 10 वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा करणारा कठोर कायदा लागू करावा। या महापुरुषांमुळे हिंदू आपलं अस्तित्व आहे, हिंदू राष्ट्र आहे। त्याची विटंबना होत असेल तर हिंदू धर्म कधीही गप्प बसणार नाही। गड किल्ल्यांवर अतिक्रमण चालू आहे ते आम्ही काढू। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही हिंदू कधीही सहन करणार नाही, अशांना आम्ही चोख उत्तर देऊ। PSI पठाणला निलंबित करा, तरच खऱ्या अर्थाने ही कारवाई होईल। आरोपीस मोकाट सोडू नये, अन्यथा आमचे देखील मनोरुग्ण भरपूर आहेत। या सर्व विषयांसाठी आम्ही रास्ता रोको केला असून ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।